नमस्कार। आज आपण एक छोटंसं स्वस्तिक शिकणार आहोत। तर त्यासाठी लागणार आहे साहित्य 5 नंबरचे क्रीम कलरचे मोती, केशरी कलरचे मोती, 30 नंबरचा तंगूस आणि वायर कट करण्यासाठी कात्री आणि सुई। आपण नॉर्मली जे स्वस्तिक करतो त्यापेक्षा हे थोडंसं वेगळं आहे, तर तो दाखवण्याचा मी प्रयत्न करते आहे। त्यासाठी आपण सुरुवातीला वायरला गाठ मारून घेतली आणि सुईमध्ये मी केशरी 4 मणी ओवून घेतले आहेत। आता हे बघा, खालचा हा जो पहिला मणी आहे त्यातनं हे 4 मण्यांमधनं सुई अशी पूर्ण बाहेर काढून घ्यायची आहे। आता मी क्रीम कलरचे 7 मणी घालते। हे बघा 7 मणी घालून झालेत। आता काय करायचं, हे पहिला जे सुईकडचा पहिला मणी आहे तो सोडून दुसऱ्या मण्यातनं फक्त एका सुई बाहेर काढायची आहे आणि ते टाईट करून घ्यायचं आहे, ते असं दिसेल। आता सुईमध्ये 3 क्रीम कलरचे मणी घालायचे। आता हे बघा, इथनं आपण ह्या मण्यातून सुई अशी बाहेर काढली होती, हे विणलं होतं, त्याच मण्यातून अशी अपोजिट दिशेला सुई बाहेर काढायची आणि हे असं ओढून घ्यायचे। हे बघा, हे असं दिसेल। आता पुढच्या मण्यात सुई घालायची। आता परत सुईमध्ये 7 क्रीम कलरचे मणी घालायचे। हे 7 मणी घातले। पहिला मणी सोडायचा, दुसऱ्या मण्यामधनं सुई बाहेर काढायची आणि ओढून घ्यायचे। आता ही पाकळी आपल्याला इथे ह्या साईडला जोडायची आहे, तर आपण इथे 3 घेतले होते, आता फक्त आपण 2 घेणार आहोत मणी। आणि बघा, आता हे पहिल्या पाकळीतलं हा पहिला जो मणी आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे, ही अशी, हे असं ओढून घ्यायचं। ह्या झाल्या 2 पाकळ्या। आता पुढे जायचे आपल्याला ह्या मण्यामध्ये। हे बघा, असं परत 7 मणी घालायचे। पहिला मणी सोडायचा, दुसऱ्या मण्यातनं सुई बाहेर घ्यायची। बघा, ह्या मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे। हा क्रीम कलर आणि हा केशरी कलर, असं टाईट ओढून घ्यायचं। आता चौथी पाकळी तयार करायची आहे, म्हणून ह्या केशरीतून आणि ह्या एका क्रीम कलरमधनं बाहेर काढायचं आहे। तेव्हा आपण सुरुवातीला 7 मणी घातले होते, तर आता आपल्या इथे पहिला एक तयार आहे, आपल्याला आता 6 मणी घालायचे आहेत। ह्या स्वस्तिकाची आयडिया मी काल परवा एक रुपाली क्राफ्ट या चॅनलवर 5 पाकळ्यांचं फूल शिकवलंय असं, तर त्याचा बघून मी थोडं चेंज केलं आणि तो ट्राय करण्याचा प्रयत्न केला आहे। आता हे बघा, आपल्याकडे 3 आहेत, तर ऑलरेडी इथे एक आहे, त्याच्यामुळे हे 2 मणी घेऊन मी ह्या खालच्या ह्याच्यातनं बाहेर काढलं। हे आपलं असं एक स्वस्तिक तयार झालं। आता मी हा स्वस्तिकापासून ना एक शेला तयार करते गणपतीचा। आपण साधारण शेले हे पट्टीमध्ये बघितलेत,
तर मी त्याला थोडंसं वेगळं रूप द्यायचा प्रयत्न केला आहे. आता हे असे स्वस्तिक करून ना, म्हणजे मी शेला म्हणून वापर करणार आहे, त्याचा तुम्ही महिरप म्हणून पण वापर करू शकता. म्हणजे आयडिया भरपूर आहेत त्याच्या. हे डेली यूजसाठी सुद्धा स्वस्तिक खूप चांगलं आहे छोटंसं. आता हे बघा, मी हे असं पहिले तयार करून ठेवलं आहे. शेला म्हणजे हा असा एकेरी शेला आपण गळ्यात घालू शकतो. गणपतीच्या याच्यात घालायचा, गणपती म्हणा किंवा अजून दुसऱ्या कोणत्या मूर्त्या. तर आता हे जोडायचं कसं ते सांगते. आता हे जोडायला मी ना इथे वायर नाही कट करते. ह्या पाकळीतनं मी इकडे ह्या समोरच्या मण्यामध्ये बाहेर निघते. हे बघा, ह्या मण्यातनं मी बाहेर आले. आता हे मला याला जोडायचं आहे. तर इथे मी आता माझं इथे लाल मणी झाला आहे, त्याच्यानंतर मी एक पिवळा मणी घेऊन जोडते. ते तुम्ही तुमच्या आवडीनुसारही तिथं करू शकता रंगसंगती. आता तसंच ह्या दुसऱ्या याच्यातनं खाली जायचं आहे आपल्याला. इकडे दुसऱ्या पाकळीतनं ते जोडायचं आहे. तर फक्त एक मणी घेऊन हे असं दिसेल बघा. आता सरळ इकडे बाहेर येऊन गाठ मारायची आणि वायर कट करायचं आहे. हे स्वस्तिक बनवायला वेळही कमी लागतो, दिसायलाही खूप छान दिसतं असं नाजूक. ते बघा, मी 1-2 मण्यांमधनं गाठ मारून ते फिरवून घेते सुई. मी हे 9 मण्यांचा शेला केला आहे. तुम्ही शेला म्हणूनही वापर करा किंवा असं समई महिरप म्हणून पण तुम्ही याला ठेवू शकता. फक्त आकार ठेवताना बघायचं की आपण आता इथे बघा, तुम्हाला लगेच कळेल एक उलटं एक सुलटं झालंय. मग त्याचं ठेवताना अशी शेप बरोबर घ्यायची. असं तुम्ही समईभोवती पण ठेवू शकता किंवा असं सरळ पट्टा म्हणून पण तुम्ही वापरू शकता. किंवा ताटाभोवती अशी मोठी फुलं, अजून भरपूर फुलं करून जोडली तरीही महिरप, ताटाभोवतीची महिरप तुम्ही करू शकता. आवडलं असेल तर नक्की ट्राय करा. धन्यवाद.